सांगितलं त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलं गेलं, अनुज्ञा म्हटलं गेलं. आणि अभ्यर्थना शब्दाचा अर्थ असा आहे, सकाळी पाठाची वेळ झाली, सकाळी पाठाची वेळ झाली, 7ला पाठ आहे, गुरुजींना यायला उशीर झाला तर विद्यार्थी गुरुजींना काय करतात, प्रार्थना करतात, आज्ञा करत नाहीत, पाठवायला अशी आज्ञा करत नाहीत, प्रार्थना करतात. त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलं गेलं, अभ्यर्थना. अनुज्ञा, अभ्यर्थना, आज्ञा आणि उपदेश. आपलं चाले संत महात्मे काय करतात, जगाला उपदेश करतात. आज्ञेमध्ये उपदेशामध्ये काय फरक आहे, हिताचा विचार न करता जे बोललं जातं त्याला आज्ञा म्हणा, हिताचा विचार करून जे सांगितलं जातं त्याला उपदेश म्हणा. कधी कधी आपल्याला व्यवहारामध्ये असं दिसतं, लहान मुलगा सुद्धा वडिलांना सांगतो, बाबा तंबाखू खाऊ नका, सांगतो का नाही. आता लहानाने मोठ्यानं काय केला, हा उपदेश केला, ह्याला उपदेश म्हणता येणार नाही, फार झालं तर सल्ला म्हणा. विठ्ठल नियम ठरला. मोठी जी माणसं असतात, मोठी माणसं लहानाला उपदेश करतात. शोधून आले संत हित आहेत जगाचे. आणि या जगामध्ये सर्वात मोठे जर कोण असतील तर ते फक्त संत महात्मे. साधू थोर साधू थोर जाणं. कधी मी किती वेळा सांगितलं, 3 वेळा सांगितले. एखाद्या तत्वाचं जर आपल्याला अनेकदा महत्व प्रतिपादन करायचं असेल, पण वेळेची मर्यादा असेल, शब्दाची मर्यादा असेल, 3दा सांगितले की पुष्कळ सांगण्यात जमा आहे. विठ्ठल जगामध्ये फक्त संतच मोठे. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं. कलियुगी साधूपेक्षा संतांपेक्षा जगामध्ये कोणी मोठे पण नाही. आता मोठेपणाचं चिंतन करतं दोन प्रकार आहेत. एक निरपेक्ष मोठेपणा आणि एक सापेक्ष मोठेपणा. आता निरपेक्ष मोठेपणा म्हणजे काय, सापेक्ष मोठेपणा म्हणजे काय, घरामध्ये 3 भाव असतील तर मधला भाऊही मोठा आहे आणि थोरला भाऊही मोठा आहे. मधल्या भावाला विचारलं आपण मोठे का, हो म्हणे मी मोठा, धाकट्यापेक्षा मी मोठा. वडील भावाले की आम्हाला त्यांच्या पाया पाडावं लागतं. म्हणजे मधल्या भावाचं जे मोठेपण आहे ते सापेक्ष मोठेपण आहे. थोरल्या भावाला विचारलं आपण मोठे का, हो म्हणे मोठे, सगळ्यात मोठा मी, माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही. थोरल्या भावाचं मोठेपण निरपेक्ष आहे, मधल्या भावाचं मोठेपण सापेक्ष आहे. विठ्ठल जगामध्ये संत महात्मे मोठे आहेत. सगळ्यात मोठे संत महात्मे, त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही. आता श्रोते काही सामान्य नसतात. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती. श्रोत्याने शंका केली, देव म्हणले तुकोबरे असं कसं तुम्ही म्हणताय, आणखी एक तत्व मोठं आहे. कोण मोठं आहे, भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा मोठा आहे, देव मोठा आहे. ठीक आहे, देव मोठा आहे. देव जरी मोठा असला तर तो देवापेक्षा साधू संतांचं मोठेपण अधिक आहे. आम्हाला समजावून सांगा. श्रोत्याने प्रश्न केला. आपण जर मोठेपणाचं चिंतन केलं, 2 अवच्छेदकांना आपल्याला वर्णन करता येईल. एक कार्यत्वाच्या अवच्छेदकांना चिंतन करा, व्यापकत्वाच्या अवच्छेदकांना चिंतन करा. दोन्ही तत्वाने आपण चिंतन केलं तर देवापेक्षा संतांचं मोठेपण अधिक आहे. कार्यत्वाच्या अवच्छेदकांना चिंतन करा. परमात्म्याचं कार्य आणि संतांचं कार्य, कुणाचं कार्य श्रेष्ठ पहा. परमात्मा काय करतात, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातम म्हणजे परमानंद माधव. परमात्म्याची कृपा झाली, देवाची कृपा झाली तर मुक्याला वाणी प्राप्त होते. पांगळा ब्रह्मगिरी चढून जातो. काय देवाची कृपा आहे मला, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. देवाच्या कृपेने मुक्याला वाणी प्राप्त होते. पण संतांच्या कृपेने नुसती मुक्याला वाणी प्राप्त होत नाही तर तो मुका वेद बोलतो. कोण श्रेष्ठ आहे सांगा, देवाची कृपा चांगली का संतांची कृपा. आता देवाने एकाला मुक्याला वाणी दिली, देवाने एकाला मुक्याला वाणी दिली, त्यानं भजन नाही केलं तर गेलं ना वाया. विठ्ठल संत महात्मे नुसतं वाणी देत नाही, त्यामुळे भजन करून घेतात. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणून संत देवापेक्षा संतांचं मोठेपण अधिक आहे. परमात्मा सृष्टी उत्पत्ती करतो,
देव जगाचा उद्धार करत नाही. कारण महाराज परमात्मा फल सापेक्ष कर्म सापेक्ष फलदाता आहे. भगवान परमात्मा कर्म सापेक्ष फलदाता आहे. देवा विचारावे लागे पाप पुण्य. परमात्मा पाप पुण्य पाहून जीवाचा उद्धार करतात. संत महात्मेनं पाहे याती कुळाचा विचार भरत्या भावे शरण जाता भेटी. ज्ञानोबरे तर म्हणतात अगा वरी फोडावाया लागे लो मिळो का परिसाचे अंगी काजे मिळते प्रसंगी सोन्याचे वेल. लोखंडाच्या घनानं परिसाचे तुकडे करण्याचा जरी प्रयत्न केला परिसाचे तुकडे होतात पण तो परिस लोखंडाला सोनच करतो. विठ्ठल कार्यत्वाच्या औषधकानं चिंतन करा. देवापेक्षा साधू पुरुषाचं जे काय कार्य आहे अत्यंत मोठे. परमात्मा काय करतो आणखी सांगतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. आता भक्ताला पायाजवळ ठेवायचं राक्षसांना मारायचं हे काय चांगलं आहे का हो? पण ठीक आहे आपण सांगतो आपण म्हणतो परमात्मा राक्षसांना मारून मोक्ष देतो म्हणतो आपण बरोबर आहे. पण मारून मोक्ष देणं चांगलं आहे का हो? नाही महाराज. एखाद्याला घरी जेवायला बोलवावं घरी जेवायला बोलवावं या महाराज बसा काही जामुनची पंगत असावी आणि म्हणावं खा कधी मिळालं होतं का? आता चालतं का असं महाराज? असं चालत नाही. तसं परमात्मा मोक्ष देतो पण मारून मोक्ष देतोय. देवाच्या अवतार कार्याची त्रुटी आहे. विठ्ठल संतांचा महिमा असा आहे रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. संतांचं म्हणावं लागत नाही आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. साधू पुरुषाचा महिमा अधिक आहे. परमात्मा कर्म सापेक्ष फलदाता आहे. चांगला असेल तर देव काय करतो पूजा करतो. वाईट असेल तर चक्र काढतो मारून टाकतो. पण साधू पुरुषाचा दरबार असा आहे. एक उदाहरण सांगतो. जगद्गुरु श्री तुकोबर आहे. जगद्गुरु श्री तुकोबरानं मंबाजी बोनी मारलं. मंबाजी बुवा कीर्तनाला यायचे दररोज कीर्तनाला यायचे. त्यांना संकोच वाटला त्या दिवशी कीर्तन आले नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात मंबाजी बुवा कीर्तन आले नाही कीर्तनात काही रंग भरला नाही म्हणे. मग तुकाराम महाराज मंबाजी बुवाच्या मठामध्ये जातात. महाराज तुम्हाला मारायची सवय नाही. महाराज तुम्हाला मारायची सवय नाही. हात दुखत असतील हात चोपून देतो. बघा काय तुकोबरांचे शब्द आहेत. ह्यांना मारायची सवय नाही ह्यांना मार खायची सवय आहे का? पण साधू पुरुषाचं अंतकरण असं आहे गाढवाचे घोडे निर्मळ यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. काय साधू पुरुषाचं अंतकरण आहे. आता पहा तुकोबर यानं मंबाजी बुवांनी मारला. तुकाराम महाराजांनी काय केलं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. सपोज समजा तुकोबराच्या जागी श्रीकृष्ण परमात्मा असते आणि श्रीकृष्ण परमात्माला मंबाजी बुवांनी मारलं असतं. श्रीकृष्ण परमात्मा मंबाजी बुवाचे हात चोपायला गेले नसते. भागवतातला गोड प्रसंग आहे. जेव्हा कृष्ण परमात्मा गोपाळांकडून कुठे येतात यमुनेच्या तीरावर येतात. मथुरेला जायचं असतं. यमुनेचं स्नान झालं तिथला जो धोबी असतो तो सुंदर सुंदर राजाचे जे राजवस्त्र असतात तिथं ते वाळू घातलेले असतात. गोपाळ कृष्ण परमात्मा म्हणतात कन्हैया किती सुंदर वस्त्र आहेत आपल्या घालायला मिळेल तर बरं होईल. मिळेल का आपल्याला? कृष्ण परमात्मा म्हणजे आता काही काळजी करायचीच नाही म्हणे सगळं मिळेल. तिथं दादा होते धोबी दादा होते. प्रार्थना केली म्हटले आमच्या मुलांना राजवस्त्र पाहिजेत. तेव्हा तो धोबी म्हणतो गवळ्याची पोरं तुम्ही तुम्हाला राजवस्त्र कशाला पाहिजे? कृष्ण परमात्मा म्हणाले मागच्या अवतारात सगळं सहन केलं आता सहन नाही करणार. एक मुस्कडी पाऊल पातळात घातलं. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य परमात्म्याचं खातं वेगळं आहे
परमात्मा मोक्ष देतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मारून मोक्ष देतो हे परमात्म्याच्या अवतार कार्यातलं थोडं कमीपणा म्हणा. पण भगवान साधू संतांचा महाराज महिमा असा आहे, संत महात्मे भगवान परमात्मा खळाला मारतात, पण ज्ञानोबा तुकोबा खळाला मारत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जेवांचे. काय ज्ञानोबाचा महिमा आहे महाराज. ज्ञानोबा तुकोबा खळाला मारित नाहीत, खळाचा खळपणा घालवतात महाराज. काय बघा, आज ज्ञानोबा तुकाराम म्हणत कोणी उपाशी राहतं का? ज्ञानोबा तुकाराम आणा गुलाबजाम लगेच आहे का नाही? कोरोना सुद्धा वारकऱ्याची दिवाळी होती. विठ्ठल संतांचा महिमा असा आहे, संतांचा महिमा असा आहे. आपलं चिंतन चाललं होतं, देवापेक्षा संत महात्मे मोठे आहेत. कार्यत्वाच्या औषधकानं आपण चिंतन केलं, आता व्यापकत्वाच्या औषधकानं चिंतन करा. देवापेक्षा संत महात्मे मोठे आहेत. एक उदाहरण आहे. समुद्राच्या काठाची वस्ती होती आणि काही विद्यार्थी त्या खडकावर खेळ खेळत होते. समुद्राच्या काठामध्ये खडक होता, त्यात विद्यार्थी खेळ खेळत होते. खेळत असताना काय झालं, तो जो खडक आहे हळूहळू पाण्यामध्ये सरकू लागला. विद्यार्थ्यांना वाटतं खडक पाण्यामध्ये सरकते कसं काय समजत नाही. त्याने त्या खडकावर पटापट उड्या टाकल्या. तो खडक नव्हता, मोठा कासव होता. त्या विद्यार्थ्यांना वाटलं, मुलांना वाटलं एवढा मोठा कासव म्हणजे ज्या पाण्यामध्ये आहे, एवढे मोठे मासे ज्या पाण्यामध्ये आहेत, तो समुद्र किती मोठा. आता ते विद्यार्थी म्हणतात समुद्र कशाचा मोठा आहे म्हणे. आता आपण जर भूगोलशास्त्राचा अभ्यास केला तर असं सांगतं, समुद्र एवढे मोठे समुद्र ज्या पृथ्वी धरणी मातेने आपल्या अंगावर धारण केले, ती पृथ्वी कशी आहे हो, ती पृथ्वी मोठी आहे. गामा विषयाचे भूतानी धार्या मी रिगालो असे भूतळे म्हणून समुद्र महाजळी हे पासोची ढेपुडी विरेची ना. ज्ञानोबा वर्णन कथा आपण ऐकतो की बाबा फक्त 28% काय असेल महाराज, धरणीचा भाग असेल, जवळजवळ 72% पाणी आहे. पण गामा विषयाच्या भूतानी परमात्म्याने प्रवेश केला म्हणजे जे काही पृथ्वीरूपी ढेकूळ आहे एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये विरत नाही. एवढं मोठं पाणी, एवढे मोठे सप्त समुद्र ज्या धरणी मातेने आपल्या अंगावर अशा प्रकारे बांधवले, धारण केले, ती पृथ्वी कशी आहे, पृथ्वी मोठी आहे. तर ते जे काही विद्यार्थी होते ते खूप हुशार होते, चातुर्मास थांबणारे होते, अभ्यास करणारे होते आणि त्यांच्यामध्ये चर्चेला उधाण आलं. ते म्हणाले काय, पृथ्वी मोठी आहे. मग हिंदी कवीने काय केले, कवन केलं, पृथ्वी सबसे बडी आहे. मग ते दुसरा विद्यार्थी म्हणला पृथ्वी कशाची मोठी आहे म्हणे, ते तर शेषाच्या माथ्यावर काय, शेषाच्या माथ्यावर मोहरी प्रमाण आहे. मग कोण बडा, शेष बडा. विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. मग दुसरा विद्यार्थी उठला, त्याच्या संस्थेमध्ये 2 वर्ष झाले होते. त्याने सांगितलं शेष काय का बडा, वो तो भगवान शंकर जी के गले में पडा म्हणे. शेष कशाचा मोठा आहे, तर भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय, साक्षात भगवान शंकराच्या गळ्यामध्ये शेष आहे. कोण बडे, भगवान शंकर बडे. तिसरा विद्यार्थी उठला, त्याचे 3 वर्ष झाले होते. तो म्हणाला भगवान शंकर काय के बडे, व तो कैलास पर खडे. आता मला सांगा, घरात राहणारी व्यक्ती मोठी असते का घर मोठं असतं? घर मोठं असतं, घरात राहणारी व्यक्ती मोठी नसते. तसं भगवान शंकरच्या कैलास पर्वतावर उभे थांबलेले विराजमान आहे, ज्यांचा वास आहे, तो कैलास पर्वत कसा आहे, कैलास पर्वत बडा. एक विद्यार्थी उठला, 4 वर्षामध्ये पहिला क्रमांक आलेला उठला. तो म्हणाला कैलास काय का बडा. पर्वत होतो रावणने आपले बाहुबल से उखाडा. रामायणातला गोड प्रसंग आहे. रावणाची माता कैकसी महाशिवरात्रीला वाळूच्या लिंगाची पूजा करते. रावण म्हणतो देवांना बंदिवासात घालणारा मी रावण, आणि माझी आई वाळूच्या लिंगाची पूजा करते. आत्ता जातो, कैलासात जातो आणि भगवान शंकराचं आत्मलिंग घेऊन येतो. आणि भगवान शंकराला अचंबा वाटावा म्हणून रावण आपल्या 20 हाताने कैलास पर्वत गदगद हलवतो. मला सांगा कोण बडा, रावण बडा. मग त्याच्यानंतर 4 वर्ष सुटलेला डोंगरावर जाऊन अभ्यास करणारा एक साधू उठला. तो म्हणाला रावण काय का बडा, उन्हे तो वालीने मारा. विठ्ठल रावण कशाचा मोठा आहे म्हणे. त्या रावणाला वालीनं आपल्या काखेत दाबलं होतं. आपल्याला कथाभाग माहिती आहे काय झालं. एकदा देवर्षी नारद मुनी चालले होते आणि रावण समोर येत असताना रावण म्हणतो देवर्षी नारदांना मला तुमच्यावर युद्ध करायचे. तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणतात अरे युद्ध करणं माझं क्षेत्र नाही, भजन करणं माझं क्षेत्र आहे. आम्हा विठ्ठल जीवन टाळा चिपोया धन भजन करू बस म्हणे आपण इथं. पण युद्ध करायचं असेल तर तुला 2 पत्ते सांगतो. पाताळामध्ये बळीराजा आहे आणि मृत्यू लोकांमध्ये किष्किंधा नगरीमध्ये वाली आहे. जा तुझी इच्छा पूर्ण होईल. आता तो जो काही रावण आहे पाताळामध्ये जातो, तिथं बळीराजा
आपल्या पत्नीवर सोंगाटे खेळत असतात. रावण येतो, या बसा, रामकृष्ण हरे, आसन दिलं जातं आणि मग खेळत असताना थोडं थांबा म्हणे. सोंगाटे खेळताना एक सोंगाटी बाजूला पडते, एक सोंगाटी बाजूला पडते आणि मग रावण बळी महाराज रावणाला म्हणतात, महाराज एवढं आलात थोडं काय करा, कृपा करा, तेवढे काय करा, सोंगाटी उचलून आणा. पहा, ज्या 20 हाताने रावणाने कैलास पर्वत गदगद हलवलाय, त्या 20 हाताने त्या रावणाला ती सोंगाटी उचलत नाही. विठ्ठल बळी महाराज आपल्या धर्मपत्नी सांगतात, म्हणजे देवी थोडी सोंगाटी घेऊन या. बळीराजाची पत्नी 2 बोटामध्ये ते सोंगाटी घेऊन येते. आता मला सांगा, रावण म्हणेल का कशाला आलो, युद्धाला आलो म्हणेल का? महाराज म्हणतो नाही, सहज नमस्कार करायला आलो म्हटले. आता रावण परत कुठे आला? किष्किंधा नगरीमध्ये आला. किष्किंधा नगरीमध्ये आता वालीचा महिमा असा आहे, वाली स्नान करता 7 समुद्रामध्ये स्नान करत होते. संध्याकाळात असताना 7 सागरामध्ये स्नान करायचे. तेव्हा तो जो असता रावण येतो, वालीला वाटलं कोण मशक आलाय, कोण चिरट आलाय असं वाटलं. वाली काय करतो, रावणाला काखेत दाबतो आणि 7 समुद्रात स्नान करतो. त्या रावणाचा जीव कासा होतो, त्याला वाटतं आता मरतो काय म्हणे, येतं काखेत दाबल्यामुळे 7 समुद्राचं स्नान झालं. आता नुकतेच अंगद महाराज जन्माला आलेले असतात. आता घरामध्ये आई काय करते, लहान बाळ जन्माला आलं की त्या पाण्यावर काहीतरी उलटी भावली टांगते. शांतीप्रभू एकनाथ महाराज रामायणामध्ये सांगतात, जेव्हा अंगदाचा जन्म झाला तेव्हा वालीने काहीतरी खेळणं मिळावं म्हणून त्या अंगदाच्या पाण्यावर रावणाला उलट टांगलं. विठ्ठल लहान बाळ देहधर्म कधी करतं, त्याला कळतं का महाराज लघवी कधी करावी, काय करत नाही. नाथ महाराज म्हणतात, अंगद महाराज जर लघवी केली ती रावणाच्या तोंडातच जायची. विठ्ठल वाली बडा, वाली बडा, वाली बडा, वाली मोठे आहेत, वाली महाराज मोठे आहेत. मग त्याच्यामध्ये ज्याचे पंढरपुरामध्ये 10 चातुर्मास झालेले आहेत असा महात्मा उठला. वाली काय का बडा, वाली काय का बडा, कोणी तो प्रभू रामचंद्रने एक बाण से मारा, कोण बडा, प्रभू रामचंद्र मोठे, प्रभू रामचंद्र मोठे, प्रभू रामचंद्र मोठे. आता देवाचं नाव घेतलं, प्रभू रामचंद्राने रामललाने एका बाणामध्ये वालीला मारलं. ओम पूर्ण मधा पूर्ण मेदम, पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवाव शिष्यते. गंगेमध्ये धाव आहे, कुठपर्यंत धाव आहे, जोपर्यंत समुद्रा मिळत नाही तोपर्यंत. समुद्रा मिळाली, गंगा शांत झाली. आता देवाचं स्मरण केलंय, प्रभूपेक्षा कोण मोठं आहे, वातावरण सगळं शांत झालं. पण त्यामध्ये एक आनंदी पंढरीचा निष्ठावंत वारकरी होता. तो म्हणाला, तुम्हाला राम काय काय बरे, ओ तो भक्तन के हृदय में धरे, साठविला दाता सांगितलं. परम नामधारक महावैष्णव सांगितलं, म्हणजे प्रभू कशाचे मोठे आहेत म्हणे. ज्या प्रभूला आपल्या हृदयामध्ये साधू संतांनी साठवलं ते संत महात्म्य मोठे. जयाचे चित्त गवसनी व्यापका मद देव वसे चित्ती. महाराज पहा, परमात्मा गगनाचं पांघरून आहे, सत्यज्ञान गगनाचं प्रावरण असं म्हटलंय. पण ते व्यापक ब्रह्म वस्तूला ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं ते किती मोठे असतील. परमात्मा निरपेक्ष व्यापक आहे. आकाश आपण मोठं म्हणतो, नव तुझं माझे खेळे लपी तपी. आकाश मोठं आहे पण परमात्मा आकाशाचं पांघरून आहे. परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आकाश कुठं पत्ता लागत नाही. पण अशा ब्रह्म वस्तूला ज्या महापुरुषाने आपल्या हृदयामध्ये साठवलं ते संत महात्मे किती मोठे असतील. आपण चिंतन करत होतो, व्यापकत्वाच्या औषधकानं चिंतन करा. परमात्म्यापेक्षा साधू पुरुषाची व्याप्ती मोठी आहे. कार्यत्वाच्या औषधकानं चिंतन करा. देवापेक्षा साधू पुरुषाचं कार्य मोठं आहे आणि देवापेक्षा परमात्म्याचं संतांचं कार्य मोठं असल्यामुळं ह्या जगामध्ये फक्त संत आणि संतच मोठे. तुका म्हणे ते हे बळी शिरोमणी राहिले चरणी निकटवासी. तुका म्हणे आम्ही देवा होणी बळी. महाराज सांगतात ते ही त्रिभुवनी. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. आणि आपला नियम आहे, जे मोठे असतात ते जगाला उपदेश करतात. संत महात्मे मोठे असल्यामुळं जगाला काय करतात, उपदेश करतात. उपदेश करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, संतांना आहे. आता ज्ञानोबराय मोठे आहेत, तुकोबराय मोठे आहेत, म्हणजे कसे मोठे आहेत तुम्ही असं म्हणाल. कानोबरायपेक्षा तुकोबराय मोठे आहेत असं नाही, धाकटे भावापेक्षा मोठे आहेत तसं नाही, किंवा सोपान काकापेक्षा मुक्ताबाईपेक्षा ज्ञानोबराय मोठे आहेत असं नाही. तर तुकोबरायचा मोठेपणा कसा आहे, महाराज सांगतात तुकिता तुला
रामेश्वरे त्यांनी मस्तक ठेवले. पहा जगद्गुरु तुकोबरायांचा यंदाचं जे वर्ष अत्यंत महत्वाचं वर्ष आहे. सदैव वैकुंठ गमनाला ती शतकोत्तर अमृत महोत्सव आहे. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले ब्रह्मभूत काया वदसे कीर्तनी होय अंग हरिरूप मणी रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर कोणे सांगा. तुकोबऱ्यांचा पुरुषार्थ आहे. सदैव पंचभूतात्मक पुढे जगद्गुरु श्री तुकोबरे सदैव निजधामाला घेऊन जातात. किती मोठा पुरुषार्थ आहे. महाराज श्री संत रामेश्वर शास्त्री प्रश्न करतात, सांगा पुष्कळ कवी होऊन गेले, पुष्कळ संत मन झाले, पण नेले कलेवर कोणे सांगा. हे पंचभूतात्मक कुडी कुणी सदैव, कारण येथे नाही उरवाले अवतार येरते पामर जीव. किती अवताराधिकार सुद्धा शरीर हितच ठेवावं लागलं. विठ्ठल तुकोबऱ्यांचा पुरुषार्थ आहे. तुकोबऱ्यांनी आपला हा देहच जया पूजेले आधरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागीत ये दिव्य लोकासी नेली. असा असताना हा साधू पुरुषांचा जो काही पुरुषार्थ आहे महाराज वर्णन करतात. तुकोबरे मोठे किती मोठे. तुकी तुकला तुका विश्वी भरुणी उरला लोका तुका तुकासी तुकला तुका तुका होणे निराळा. प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप असणारे जगद्गुरु श्री तुकोबर आहे. जगामध्ये सगळ्यात मोठे आहेत. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबर आहे, सोपन काका, मुक्ताबाई, बरोबर काका, सावतोबा, चोखोबर आहे, सेना महाराज. आता सेना महाराजांचा समाधी उत्सव आला. श्रावण वद्य द्वादशी दिवशी सेना महाराजांनी आपला देह संजीव समाधी धारण केली. म्हणून हे जे संत महात्मे आहेत जगामध्ये सगळ्यात मोठे संत महात्मे आहेत. आणि जे मोठे असतात ते जगाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबरांना माहित होतं. कारण हे जे काही बुडता आहे जन्म देखावे डोळा हे तुकावळा म्हणून. कारण साधू पुरुषाचं सुख जे आहे तुकामध्ये सुख पराव्या सुखे दुःखे अनेकांचे दुःखे. जग दुःखी असेल तर संत महात्मे दुःखी होतं. जग सुखी असेल तर संत महात्मे सुखी होतं. 2 वया फक्त ज्ञानोबऱ्यांच्या सांगतो. ज्ञानोबरे म्हणतात पाव शीतळताल आहे की डोळ्याची लागे होय तैसा परसुखी जाय सुखा होतो. पायी काटा नेटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण अनवाणी पायाने प्रवास केला. संध्याकाळी आपले डोळे जळजळ करतात. मग आपण डोळ्याला तूप लावतो, पायाला तूप लावतो. आता पायाचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे मला माहित नाही, वैद्यांना विचारा. पण पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात. तसं जग सुखी झालं की ज्ञानोबऱ्या सुखी होतात. विठ्ठल माऊली म्हटलं पायी काटा नेते. काटा मोठा पायाला, व्यथा कुठं होते? हृदयाला होते, जीवाला होते. असे जगातला कोणताही जीव दुःखी असो त्या दुःखानं संत महात्मे दुःखी होतात. जीवाला साधू पुरुषाला जीवाचं दुःख पाहावलं जात नाही. रंती देवाची मागणी किती गोड आहे पहा. रंतीदेव म्हणतात देवा मला काय नको न कामय हम गती ईश्वरात परम. श्रेष्ठ ईश्वराची गती नको. अष्ट महासिद्धीने युक्त असताना पुनर्भव वा मोक्ष नको. आरती प्रपद्य अखिल देह भाजाम अंतसत्वयन भवन्त्य दुःख. मला काय करा प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान करा. परमात्मा म्हटले प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे ना, तुम्ही जाऊन काय करणार. तेव्हा रंतीदेव देवाला म्हणतात तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहात पण साक्षी रूपाने आहात. जीवाच्या सुखदुःखाशी तुमचा कसलाही संबंध नाही. देवापुढे आपण समय ठेवली, आरती ठेवली. त्या आरतीमध्ये कोणी पोथी वाचतं, कोणी चोरी करतं. त्या आरतीला समयला पोथी वाचायचे पुण्य लागत नाही आणि चोरी करायचे पाप लागत नाही. तो देवा कसा आहे? साक्षी रूपाने आहे. तसं परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे पण जीवाच्या सुखदुःखाशी परमात्म्याचा कसलाच संबंध नाही. रंतीदेव म्हणतात देवा मला काय करा प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान करा. पण का करा तर त्या प्रत्येक जीवाला झालेलं जे दुःख आहे ते केवळ मी एकट्यानेच भोगावं. विठ्ठल अशी साधू पुरुषाच्या अंतःकरणातली भावना आहे. संत श्रमणी कबीर महाराज भजन करीत चालले होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काशीमध्ये दृश्य पाहिलं. एक माता जात्यातून धान्य भरडीत असतात. संत श्रमणी कबीर महाराज आले आणि डोळ्यातून पाणी आलं. त्या मातेने विचारलं, म्हटले महाराज डोळ्यातून पाणी का आलं. तर संत श्रमणी कबीर महाराज आईला म्हणतात आई जसं या जात्यातून धान्य भरडून पीठ होतंय तसं 184 योनीमधून सगळं जग भरडून चाललंय. जीवाचं दुःख साधू पुरुषाला पाहावलं जात नाही. त्यांच्या अंतःकरणाचा जो काही दयाभाव आहे, करुणाभाव आहे, तो करुणाभाव साधू पुरुषाला शांत बसू देत नाही. मग अशा करुणेने व्याप्त असणारे जे संत महात्मे आहेत. एक उदाहरण सांगतो. महात्मा होते, गंगेच्या तटावरून चालले होते.
विंचू पाण्यामध्ये पडला होता. आता तुका म्हणे विंचू सर्प नारायण, पण साधूचं अंतकरण होतं. दया संता भांडवल, विंचू असो काय असो त्यांच्यामध्ये नारायण आहे. आणि मग आता दयाभाव निर्माण झाला. ओंजळ भरली बाहेर टाकणार इतके स्वभावाप्रमाणे तुका म्हणे विंचाची नांगी चांगली नसते आहे की नाही, प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही. त्या विंचाच्या नांगीने दंश केला, पाण्यामध्ये पडला, परत मरू लागला, अंतकरण द्रवलं, परत उचललं, परत फेकणार, स्वभावपूर्वक दंश केला, परत पाण्यात पडला. 4-5 वेळा घडलं. शेजारी त्रस्त पुरुष बसला होता. तो म्हणतो, महात्माजी तुम्ही त्या विंचवाला प्रत्येक वेळा वाचवण्याचा प्रयत्न करता, तो विंचू तुम्हाला प्रत्येक वेळा दंश करतो, मरू द्या ना त्याला. तेव्हा त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं. ते महात्मा म्हणतात, जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याच्यावर उपकार करणे, त्याचा जीव वाचवणे हा माझा चांगला स्वभाव, मी तर का सोडू. आपली ममता नाही देही या साधू पुरुषाच्या करुणेने व्याप्त होऊन जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अंतकरणामध्ये करुणेमुळं हे जे काही जगत आहे, जगत सुखी व्हावं. हे जगत सुखी केव्हा होणार आहे? तस्मिन दृष्टे परावरे, परावराच्या साक्षात्कारामध्ये जीव सुखी होणार आहे. ऐसी अवस्था न जोडता पारता जे त्याचे सर्वता दुःख जाणे. जोपर्यंत जीवाला आत्मत्वानं परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीव सुखी होत नाही. लोकांना विचार कसं चाललंय, लोक म्हणतात बरं चाललंय. व्यवहारामध्ये म्हणावं लागतंय बरं चाललंय, कोणी म्हणत नसतं वाईट चाललंय, कोणी म्हणत नसतं, पण म्हणावं लागतंय. बाहेरून दिवाळी आतून होळीच असते. जीवाचं दुःख पाहवलं जात नाही आणि जीव स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर भोगावं. मग जगद्गुरु श्री तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ, स्मरावा गोपाळ त्याची खरे. जेव्हा आपण श्री पंढरीनाथ परमात्मा आत्मत्वानं आपण दर्शन करू, ते माझं स्वरूप आहे असं आपण जाणू, तेव्हा जीवाला काय शोक नाश होणार आहे आणि आनंद वाप्ती प्राप्त होणार आहे. म्हणून ह्या तुमच्या आमच्या करुणेने व्याप्त होऊन जगद्गुरु श्री तुकोबऱ्या तुम्हाला आम्हाला सांगतात, बाबांनो मनुष्य देहाला आलात ना, यात जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. पुढे कुठे हे तुम्हाला भक्ती करायला मिळणार नाही, पुढे हा परत भजनाचा आनंद कुठे मिळणार नाही, ह्याच जन्मामध्ये मिळणार आहे. मग मनुष्य देहाला आलात ना, मग काय करा? परमात्म्याची शरणागती करा. कशी करा? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
बऱ्याच सांगतात मग काय करा, म्हणून काय करा, आत्मत्मान परमात्मा ओळखण्यासाठी आपण काय करा, भगवंताची शरणागती करा. जसं तुकोबरायाने भगवत शरणागतीचा उपदेश केला तसं आणखी काही तत्व आहेत ते परब्रह्म परमात्मा शरणागतीचा उपदेश करतात. वेदाला विचारा, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुराचे शोधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वास्तविक पाहता वेदाने पुष्कळ बोलले, अनंतमय वेद हा पुष्कळ अनंत वेद आहे. जरी वेदानं बहुत बोललं, ज्ञानोबराय म्हणतो जरी वेदे बहुत बोलिले, वेदाने जरी पुष्कळ सांगितलं असलं तरी सुद्धा आतलं जे आपलं कल्याणकारक आहे तेच आपण घ्यावं. ज्ञानोबराय म्हणतात जरी उदकमय सकळ झाले असे माहित तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. जरी पृथ्वी पाणीमय जलमय झाले असले ते जेवढे आपल्या तहाने तेवढंच आपण घ्यावं. ज्ञानोबराय म्हणतात जैसा प्रगटल्या गबसती अशेषे मार्ग दिसते तर तेथुले काय चाली जाते सांगे. मग सूर्याचं दर्शन झाल्यानंतर पुष्कळ रस्ते दिसतात, इकडं दिसतं इकडं दिसतं, पण सगळ्याच रस्त्यानं जायचं नाही, जिकडं आपलं जायचं तिकडं जायचं. तसं अनंतमय वेद हा वेदाने पुष्कळ सांगितलं, वेदानंत बोलिला पुष्कळ सांगितलं. पण ते वेदाच्या बोलण्याचं तात्पर्य जर काय असेल, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. शास्त्राचा विचार करा, शास्त्रामध्ये स्मृतिशास्त्र गीताशास्त्र आहे. गीताशास्त्र सुद्धा आपल्याला हे सांगतात तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे गीताशास्त्र सुद्धा काय करतं, भगवत शरणागतीचा उपदेश करतं. पुराणाचं चिंतन करा, पुराणामध्ये 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणामध्ये श्रीमद भागवत महापुराण श्रेष्ठ पुराण आहे. भागवत पुराण काय सांगतं, अहो बकियम सनकाल कूटम. ती पहा पुतना असाध्वी सणामध्ये कालकूट वेश धारण करून परमात्म्याला मारायला येते. पण भागवत शास्त्र सांगतं जी पुतना श्रीकृष्ण परमात्मा स्तनामध्ये कालकूट वेश धारण करून मारायला येते त्या पुतनेला परमात्मा जी गती देवकीला देतात, जी गती यशोदेला देतात, तीच गती परमात्मा पुतनेला देतात. मग कमवा दयाळुम शरणम व्रजेत. अशा दयाळू परमात्म्याची तुम्ही शरणागती का करत नाही, ह्याचा अर्थ आहे 18 पुराणे सिद्धांत. तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आता आपण 18 पुराणाचा विचार केला, वेदाचा विचार केला, शास्त्राचा विचार केला, इतिहासाचा विचार करा. इतिहासामध्ये 2 ग्रंथ आहेत, एक रामायण आहे आणि एक महाभारत आहे. रामायणातला गोड प्रसंग आहे. श्री बिभीषणजी बंधूवर्य रावणाला समजावून सांगतात, म्हणले बंधू हे चांगलं नाही, परावया नारी रखुमाई समान आपला वारकऱ्याचा धर्म आहे. तुम्ही काय करा, हे तर साक्षात आदिमाया जगत जननी सीता देवी माता आहेत, आदिमाया आहे. तुम्ही काय करा, प्रभूच्या चरणी समर्पित करा. पण महाराज सांगतात देवी खळा काय केल्या, उपदेश खळाला उपदेश पत्खळा अशी संगती उपयोग असे नाही. आपण अपाय त्याच्या संगी किती उपदेश आहे मूर्खांना, प्रकोपायानं शांत आहे. महाराज किती उपदेश करा, काय उपयोग होणार आहे का, काय उपयोग होणार नाही. शेवटी त्या रावणाने काय केलं, बिभीषणजींना लाथ मारले आणि काढून दिलं. बिभीषणजी विचार करतात आता मला कोण आहे, तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा. आणि मग बिभीषणाने काय केलं, मातेची आज्ञा घेतली, लंकेचं राज्य सोडलं, ऐश्वर्य सोडलं, सगळ्या धनपुत्राधिकाचा त्याग केला आणि प्रभूच्या शरणागतीला आले. आल्यानंतर एकाने प्रश्न केला, प्रभूला प्रश्न केला, प्रभू तुमची कीर्ती आता हा पहा विचार करा, हा शत्रूचा भाव आहे, उद्या विचार बदलेल, पक्ष बदलेल, काय सांगता येत नाही, काय करायचं म्हणजे मोठी अडचण आहे. तेव्हा परमात्मा सांगितलं, म्हणजे माझं भेद आहे, सकृदेव प्रपन्नाय तवा स्मृतीचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतद मम व्रतम. कुणी मला शरण आला त्याला अभय देणं हे माझं ब्रीद आहे. शरणागता शरण्य मीची एक, म्हणून शरणागताला शरण जाण्यास योग्य जर कोण असेल तर मीच आहे. प्रभूने तात्काळ काय केलं, लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं. प्रभूने आता परत एकाने शंका घेतली, प्रभूला नमस्कार केला, म्हटले प्रभू तुमची कीर्ती ऐकून बिभीषणजी शरण आले, लंकेचं राज्य दिलं, म्हणजे तुमची कीर्ती ऐकून जर रावण शरण आला तर काय कराल. प्रभू म्हणाले माझी अयोध्या अजून तशीच आहे. विठ्ठल होय आनंद शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या नाही शरणागता शरण्य मीचे. याचा तात्पर्य असं आहे, रामायण ग्रंथाचं आपण चिंतन केलं तर परमात्म्याशिवाय शरणागतीला योग्य कोणीच नाही. म्हणून काय केलं पाहिजे, मनोनी शरण जावे. आता जसं वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं, पुराणाने सांगितलं, इतिहास ग्रंथाने सांगितलं, जसं तुकोबाने सांगितलं, तसं संप्रदाय सर्व संतांनी सांगितलं. ज्ञानोबरांना विचारा, हे साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल नया. जे ज्ञानोबराने सांगितलं तेच नामदेवराने, तेच
एकनाथ महाराजांनी, तेच तुकोबराने, तेच श्री निळोबराय महाराजांनी, सगळे संत एक वाक्याने काय करतात, भगवत शरणागतीचा उपदेश करतात. म्हणून महाराज सांगतात मनवून शरण जावे, देवाला शरण जायचं. मग श्रोत्यांनी शंका घेतली, कसं शरण जायचं? तुकोबराने सांगितलं सर्व भावे देवासी, सर्व भावने शरण जायचं. श्रोत्यांनी शंका घेतली, सर्व म्हणजे थोरला भाऊ, धाकटा भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, सगळे भाव घ्यायचे का? तसं नाही. सर्व भावने शरण जायचं म्हणजे कसं? तया अहम वाचा चित्तांग देवनी आश्रण रिग महोदधी गांग रिगाले देशे. आपला अहंकार देवाला द्या, आपलं चित्त देवाला द्या, आपलं शरीर देवाला द्या, आपलं मन देवाला द्या. मनुष्य सगळं देतो पण ह्या चार गोष्टी देत नाही. आपला अहंकार आपण देवाला द्यावा, आपण अहंकार देत नाही. पहा, चांगली गोष्ट घडली, चांगली गोष्ट घडली, माणसं म्हणतात मी केलं, मी केलं. आणि जर चांगलं घडलं नाही तर म्हणतात मी तिथं नव्हतो. विठ्ठल म्हणतात वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसे सांडी निपजली कर्मे शेतकरी माते मनी धरावे. एक खाईन जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले आगे माझी प्रिले. आता ज्ञानोबाने म्हटले देखी जेतुलाने कर्म निपजे, तेतुले आदि पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. ज्ञानोबाने सांगतात चांगलं घडलं देवाची कृपा, नाही घडलं देवाची कृपा. कसल्याही प्रकारचा अभिमान धारण करू नका. आपला जो काही अहंकार आहे, कारण तो परमात्मा कसा आहे, अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच. परमात्मा अभिमानाचा द्वेष आहे, दिनावर प्रेम करणार आहे. म्हणून अभिमान धारण करू नका. चांगलं झालं देवा तुझीच कृपा, नाही घडलं देवा तुझीच कृपा. म्हणजे परमात्म्याला आपण अहमवृत्ती समर्पित